नमस्कार शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल जेव्हापासून घोषणा केलेली आहे तेव्हापासून सर्वत्र शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा सुरू आहे। परंतु या शेतकरी कर्जमाफीमध्ये फक्त हे शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहे। आता हे शेतकरी कोणते आहे याबद्दल संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्र सरकारने 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यासाठी महत्त्वाची घोषणा केली आहे। राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या 2 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जाची माफी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याचबरोबर जे शेतकरी नियमितपणे आपले पीक कर्ज फेडतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे। कारण की ही योजना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना या नावाने ओळखली जाणार आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ही पावले उचललेली आहे। मात्र अजूनही अनेक शेतकरी पात्रता, अटी आणि अंमलबजावणीबाबत संभ्रमात आहेत। पुढील जर सध्या स्थिती बघितली तर अर्थसंकल्पात घोषणा झाल्यानंतरही कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आणि कोण पात्र ठरणार, अपात्र ठरणार याबद्दल अजूनही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही। यासाठी राज्य सरकारने एक अभ्यास गट समिती नेमलेली आहे। या समितीचा अहवाल एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात सादर होणार असून त्यानंतर अटी, शर्ती आणि पात्रतेचे निकष जाहीर केले जातील। त्यानंतर जर बघितलं तर महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की ही कर्जमाफी सर्वांसाठी सरसकट नसून फक्त खऱ्या गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, मोठे बंगले, फार्म हाऊस किंवा इतर श्रीमंतीचे प्रमाण आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। गरीब आणि खऱ्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनाच ओळख पटवून त्यांना प्राधान्य दिले जातील, अशी सुद्धा गोष्ट चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी स्पष्ट केले होते। कर्जमाफीचे मुख्य मुद्दे जर बघितले तर थकीत कर्जमाफी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज थकीत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना पूर्ण माफी भेटणार आहे। त्यानंतर जर प्रोत्साहनपर अनुदान बघितलं तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंतचे प्रोत्साहन हे मिळणार आहे। लाभार्थी संख्या यामध्ये जर बघितली तर अंदाजे 28 ते 30 लाख पर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँका यामध्ये राहणार आहे। राष्ट्रीयकृत बँक आणि इतर सहकारी बँकांमधील अल्प मुदतीचे पीक कर्ज यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे। मंत्री बावनकुळे यांनी वारंवार सांगितलेले आहे की सरकार श्रीमंत शेतकरी किंवा बागायतदारांना लक्ष्य करणार नाही, फक्त मेहनतीचे शेतकरी करणारे पण आर्थिक अडचणीत सापडलेले शेतकरी यांच्यापर्यंत ही मदत पोहोचवली जाणार। ही कर्जमाफी जर बघितली तर सध्या कर्जमाफीमध्ये जर मुख्य गोष्टी बघितल्या तर ही कर्जमाफी फक्त थकीत रकमेची माफी नसून शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेण्यासाठीही मदत करणारी आहे। यामुळे बँकिंग व्यवस्था मजबूत होईल आणि शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी आर्थिक आधार मिळेल। समिती अहवाल आल्यानंतर शासन निर्णय आणि GR सुद्धा निर्गमित करण्यात येईल। त्यानंतर पात्रतेच्या अटी, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेची माहिती स्पष्ट होईल। शेतकऱ्यांनी आपल्या जिल्हा बँक, तालुका कृषी अधिकारी किंवा महसूल विभागाकडे संपर्क साधावा। कोणत्याही अफवावर लक्ष नाही ठेवावे। शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बोजाखालील जीवन सुलभ व्हावे ही सरकारची इच्छा आहे। मात्र योजनेच्या अंमलबजावणीत तरता, पारदर्शकता आणि योग्य शेतकऱ्यांनाच लाभ पोहोचवणे गरजेचे आहे। समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे आणि अंतिम अटी आल्यानंतर अधिक तपशीलवार माहिती घेऊ, कारण की या शेतकरी कर्जमाफीबद्दल अजून नवनवीन अपडेट येणार आहे। संपूर्ण GR सुद्धा येणार आहे। हा GR लवकरात लवकर आपण आपल्या चॅनलवरती लवकर टाकणार आहोत। म्हणूनच तुम्ही जर इथपर्यंत आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करून लाईक सुद्धा करा। धन्यवाद।